तिला किती इंटरेस्ट आहे सेक्समध्ये हा माझा पहिला प्रश्न आहे. म्हणून क्लायंट जेव्हा सेशनमध्ये बसतात ना तेव्हा समोर प्रश्न विचारता येतात. प्रश्नाच्या काउंटरमध्ये जोवर 4 प्रश्न नाही विचारत ना, समोरच्याचा प्रश्न कुठल्या बॅकग्राऊंडने येतोय हे कळत नसतं. तर पहिले अनॉटॉमिकली समजवते. हे हे दिसतंय ना रे. सो दिस इज आर पिशवी. ओके, म्हणजे हे फॅलोपियन ट्यूब्स, इथं गर्भधान होतं, हे इथं आपल्या ओव्हरीज असतात आणि हा पिशवीचं तोंड. मग इथं आपला वजायना असतो आणि मग इथं वजायनल ओरिफेस जिथून पेनिस आत जातं आणि देन इथे आपण समजू आपला बाहेरचा वल्वा पार्ट. सो इथून जर तू विचार कर पेनिस कुठवर जातो, इथवर जातो जास्तीत जास्त, आणि इथं तर सर्विक्सचं असतं. त्यामुळे 6 इंच 8 इंच कितीही असू दे ते जाऊन इथं धडकणारच. आणि आपल्याला मी जसं तुला म्हणत होते ह्या वजायनाला फक्त पहिल्या 3 इंचीला सेन्सिटिव्हिटी असते, नंतर काही आपल्याला कळत नाही. आता पिशवी काढली म्हणजे हे काढलं, सो यूट्रस बाहर निकला. कुछ चीज़ों में ओवरी निकलती है, कुछ में ओवरी नहीं निकलती. ओवरी तर असेल तर हार्मोनली काहीच प्रॉब्लेम होत नाही, कारण फक्त ही पिशवी म्हणजे एक अशी अशी एक बाटली होती सपोज, त्याच्यामध्ये म्हणजे सगळं रक्त बाहेर येणार, बाळ राहणार, हे फक्त काढलं. ओवरीज इंटॅक्ट आहेत तर हार्मोनली सगळं नॉर्मल आहे. सो युअर हा वल्वा आहे, हे अजून पण तुमचं पेनिस इथे जाणार, तुमचा सेक्स अजून पण चालतो, तुमचा सेक्स फक्त ह्या एवढ्याच भागात होतो. त्यामुळे पिशवी असली काय नसली काय, ऑपरेशन केलं आहे काढलं आहे सोनोग्राफीमध्ये दिसतंय म्हणून माहिती, अदरवाईज टू नथिंग हॅपन्स. सो प्री मेनोपॉज, पोस्ट मेनोपॉज, पोस्ट हिस्टेक्टोमी, प्री हिस्टेक्टोमी, इट ऑल डिपेंड्स. वरती मेंदूमध्ये जे पिट्युटरी ग्लँड आहे त्या मेंदू, बिकॉज ॲज अ से दॅट इज द बिगेस्ट सेक्स ऑर्गन. पिट्युटरी ग्लँडमध्ये फाईट और फ्लाईट मोड असतं. मग तिथे काय तुमच्या डोक्यात कचरा असेल ह्या सगळ्या गोष्टींना घेऊन, की मग काय ते असतं वजायना खूप ढिल्लाच झाला तिचा, मग एवढ्या लूज वजायनामध्ये काय होतं. 100दा सेक्स करून कुणाचं लिंग कधी ढिलं झालं आपण कधी ऐकलं नाही. त्यामुळे सेक्स करून वजायना ढिला होत नसतं. वजायना अंदर का इत्तूसा नली आहे, वो क्या लूज होगा. पेल्विक फ्लोर लूज होतात, हार्मोनल इम्बॅलन्स होतो. हार्मोनल इम्बॅलन्स किंवा पोस्टपार्टल प्रेग्नन्सीनंतर पोस्टपार्टल डिप्रेशन असतं. त्यामुळे हार्मोनल असेसमेंट करून घेणं महत्त्वाचं. मिनरल्स, विटॅमिन डी, B12 हे कमी जास्त होतात, कॅल्शियम कमी जास्त होतं. मिनरल्स जर इम्बॅलन्स असेल तरी सेक्सच्या इच्छेला प्रॉब्लेम होतो. पण पिशवी असो नसो, एक बाई पार 80-90पर्यंत पण सुंदर, कारण क्लिटरस मी आज मी मॉडेल आणायला पाहिजे होतं. क्लिटरस इज सच अन ऑर्गन जे डेव्हलपच 25 नंतर होतं आणि त्या क्लिटरस ऑर्गनचं काम फक्त आणि फक्त प्लेजर आहे. म्हणजे माझी बायसेप, मी जिमला दररोज जाते तर माय बायसेप इज बिल्डिंग अप डेली. सिमिलरली जर तुम्ही क्लिटरल स्टिम्युलेशन करताय, पिशवी तर आतली काढली ना गं, लिंग पण आत जाणार आहे. 70ची बाई, माझ्याकडे 76 वर्षाची बाई आली होती की मॅडम तुम्ही ते ऑर्गॅझम जे सांगता मला ते अनुभवायचं आहे. मग तिला क्लिटरल स्टिम्युलेशनला 76च्या बाईने ऑर्गॅझम अनुभवलं ना. सो वयाची मर्यादा नसते. हार्मोनल मेडिकल रिझन्स असतात. यू कॅन फिगर इट आउट, यू विजिट अ गायनाकोलॉजिस्ट, यू विजिट पीपल लाईक अस, फिगर इट आउट अँड जस्ट कंटिन्यू. ओके. सो एका महिलेचा असा प्रश्न आहे की तिचं लग्न झालं आहे रिसेंटली इन द सेन्स 1 इयर झालेलं आहे, पण तिला इच्छाच नाही होत करण्याची, सेक्स करण्याची इच्छाच नाही होत. सो तिच्या पार्टनरकडून तिला सतत टोमणे ऐकायला मिळतात की तुझ्यात काहीतरी प्रॉब्लेम आहे, तुझी इच्छा कशी नाही होत. सो अशा काही महिला असतात ज्यांच्यात मुळातच ती भावनाच कमी असते. ओके, इमोशनल ग्राउंड्सवर उत्तर देऊ की मेडिकल ग्राउंड्सवर उत्तर देऊ. आधी मेडिकल ग्राउंड्सवर येते. सी, सेक्शुअल ओरिएंटेशन हा खूप मोठा विषय आहे. सेक्शुअल ओरिएंटेशन म्हणजे मी स्त्री म्हणून जन्माला आली आहे, माझ्या शरीरात स्त्रीचे सगळे अवयव आहेत. सो क्रोमोझोम वाईज मी XX क्रोमोझोम आहे, म्हणजे मी जेंडर वाईज स्त्री झाली, आणि XY क्रोमोझोम म्हणजे जेंडर वाईज मेल झाले. पण मग त्यानंतर येतं की डू आय आयडेंटिफाय माय सेल्फ, मी स्त्री म्हणून स्वतःला समजून घेते का, मला मी स्त्री म्हणूनच चालते आहे का. त्यामुळे सेक्शुअल आणि व्हॉट इज दॅट आय आयडेंटिफाय इन माय सेल्फ. त्या तिसरा महत्त्वाचा भाग असतो सेक्शुअल ओरिएंटेशन, की ओके मी स्त्री आहे, मला स्त्रीसोबत म्हणजे वल्वा ओनर ज्याला मी म्हणतो, योनी आहे माझ्याकडे, मला एका योनी ओनरसोबत सेक्स करायचं आहे की मला एका लिंग ओनरसोबत सेक्स करायचं आहे.
की मला सेक्सच नाही करायचं आहे, ज्याला आम्ही असेक्शुअल म्हणतो. मग हे झाले सेक्शुअल ओरिएंटेशन. हे वयाच्या टप्प्यात कुणाला खूप लवकर उमजतं, कुणाला खूप उशिरा उमजतं, कुणाला कधी कधी उमजतच नाही, असे खूप केसेस येतात माझ्याकडे. पण तुम्ही एका लग्नात आहात आणि तुम्हाला इच्छाच होत नाही आहे हे जेव्हा तुम्ही म्हणताय, देन यू नीड टू टेक सम प्रोफेशनल हेल्प टू अंडरस्टँड व्हॉट इज युअर जेंडर, व्हॉट इज युअर सेक्शुअल प्रिफरन्सेस, व्हॉट इज युअर सेक्शुअल ओरिएंटेशन. हे एकदा क्लिअर झालं म्हणजे मेडिकलरित्या सगळं क्लिअर होऊन जातं. मग राहते इमोशनल बाब. हर्षाली कसं आहे ना, ओढ ही नैसर्गिक असते. ओढ ही नैसर्गिक असते. ओढ ही कुठल्या कोचिंग, काउन्सिलिंग आणि पॉडकास्ट ऐकून आणि काहीतरी काहीतरी ढिंच्याक काहीतरी करून येत नसते. माझ्या पार्टनरसाठी माझी ओढ आहे की नाही आहे हे त्या बाईला नीट माहीत असतं. ओढच नसेल तर अख्खा पॉडकास्ट 100दा बघू दे गं, काहीच ओढ होणार म्हणजे नाही. अट्रॅक्शन. ओढ म्हणजे अट्रॅक्शन नाही. अट्रॅक्शन कॅन बी फिजिकल, अट्रॅक्शन कॅन बी समथिंग यू सी. ओढ म्हणजे मला माझा पार्टनर आपला वाटणं. आपुलकी. आपुलकी, दैट्स द राइट वर्ड. कि कशिश, जिसको हम हिंदी में कहेंगे, कशिश ये बहुत कुदरती होती है, नॅचरल होते. लग्न झालं म्हणजे आपोआप ओढ येते, लग्न झालं एक बाळ झालं म्हणजे ओढ येणार असं नसतं. आणि त्याच्यावर तर बोललंच जात नाही, त्याच्यावर बोललंच जात नाही. ॲटलिस्ट शी इज टेलिंग. पण मग तिनं प्रोफेशनल हेल्प घेतलीच पाहिजे. कारण 1 वर्ष जर तुम्ही आहात, तुम्हाला इच्छा होत नाही, मग नवऱ्याने काय करायचं ना अशा वेळी. आणि त्या दोघांनी मग ठरवायला पाहिजे ना बसून. यू हॅव टू फिगर आउट की व्हॉट इज गोईंग रॉंग. कारण इफ यू डोंट फिगर आउट, ह्या लग्नात असंच ॲक्सिडेंटली बाळ होऊन जाईल, मग उद्याला एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स होतील, मग तुम्ही असाच नाही संसार करू शकत ना का. 1 वर्ष सेक्स होत नाही, देन यू नीड टू सिट इन फ्रंट ऑफ अ प्रोफेशनल पर्सन, फिगर इट आउट. मग जे जे ऑप्शन्स निघतील त्यापैकी कुठलं ऑप्शन आपल्याला निवडता येईल की नाहीच कुठले ऑप्शन निवडता येत आहेत, मग दुसऱ्या पार्टनरचे काय हाल होत आहेत, ह्या सगळ्यावर चर्चा झाली पाहिजे ना. सो दॅट लेडी शूड टेक इट व्हेरी सिरियसली. त्याला असं होईल पुढच्या वर्षी असं समजून नाही सोडलं गेलं पाहिजे. इट्स अ सिरियस